मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याकडे आज प्रियंका आलेली आहे। ती एक योग शिक्षिका आहे आणि चांगली सुगरण पण आहे। ती आपल्याला पारंपरिक पद्धतीचे गव्हाचे मऊ लुसलुशीत असे मांडे तयार करून दाखवणार आहे। ते ती खूप छान करते आणि ते आपल्याला सांगत आहे। नमस्कार, मी प्रियंका। आज मला सरलास किचन मध्ये इन्व्हाइट केलेले आहे। मी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने मांडे कसे करायचे हे तुम्हाला सांगणार आहे। आंब्याचे रस आणि मांडे ही खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबत ही खाल्ली जाते। आज मी तुम्हाला कशा पद्धतीने मांडे करायचे ते तुम्हाला मी स्टेप वाईज सांगत जाते। चला तर मग आपण आता मांडे कसे बनवायचे त्याच्यासाठी काय काय लागते ना, ही कणिक घेतलेली आहे आपण। ही कोणत्या पण गव्हाची चालेल आपल्याला। याच्यात चिकटावा जास्त असायला हवा गव्हामध्ये। पाणी आहे, मीठ आहे। आपण आता हे मीठ गव्हामध्ये टाकून घ्यायचं, आपल्याला जसं प्रमाण पाहिजे तसं। पण याच्यात मीठ आणि मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित टाकायला पाहिजे आपण, कारण की कमी झालं किंवा जास्त झालं तर आपले जे मांडे आहेत ते तुटू शकतात। त्याच्यामुळे हा सगळा खेळ जो मांड्यांचा आहे तो मिठावर पण जास्तीत जास्त डिपेंड आहे। त्याच्यामुळे अगदी प्रोपोर्शनने आपण ते मीठ टाकायचं आहे। आता हे आपल्याला भिजवायचं आहे। जशी आपण रोज कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच हे भिजवायचं आहे। असं काही याच्यात हे नाही आहे की असं खूपच पातळ पाहिजे। जेव्हा आपण ते मऊ मऊ करत जाऊ तेव्हा त्याच्यात पाणी जास्त घ्यावं लागेल मग आपल्याला। ही कणिक मी आधीच आता भिजवून ठेवलेली आहे आणि ही 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान मुरलेली आहे। आता या कणकीचे मांडे कसे तयार करायचे मी सांगते, पण परत त्याआधी आपल्याला या कणकीला छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि तिला असं लांबवायचं आहे। तर ते मी तुम्हाला सांगते कसं करायचं। आपल्याला ही कणिक छान पद्धतीने आता मऊ लुसलुशीत मळून घ्यायची आहे आणि पाणी लावत लावत तिला छान आणखी मळत जायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि कणिक मळत जायची। थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि कणिक मळत जायची। अशा पद्धतीने ही कणिक आपल्याला फेटायची आहे। याच्यामुळे आपले मांडे एकदम मऊ होतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात। याच्यामध्ये ही कणिक मळताना आपल्याला अगदी पाण्याचं प्रमाण पण बघायचं आहे। पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको। ही सैल कणिक मळायची आहे आपल्याला, ही अशी। मांड्यासाठी ही कणिक तयार झाली कसं समजायचं? हे अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे। हे आपण हाताला लावून बघायचं, असा अलगद गोळा ह्याचा येतोय का। हा असा गोळा आला समजायचं की आपली कणिक झाली आहे। त्याचा तार तुटतो असा, आणि म्हणजे त्याच्यामुळे ही आपली कणिक झालेली आहे, मांड्यासाठी तयार झाली। पण आता ही तयार झालेली कणिक पण आपल्याला 10 मिनिटं ठेवायची आहे अशी। हा, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला छोटे छोटे त्याचे असे गोळे करून मग ती मांड्यांची मांडी करायची आहे आपल्याला। आता आपली ही कणिक छान अशी मऊ लुसलुशीत भिजवून झालेली आहे पाणी लावून। पण आता आपल्याला हिला परत पाणी लावून आणखी मऊ लुसलुशीत बनवायची। तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। हाताला असं पाणी घ्यायचं जेणेकरून कणिक आपल्या हाताला चिपकणार नाही, आणि हा गोळा अलगद असा एकत्र आणायचा। आता ही आपली कणिक छान मांडे करण्यासाठी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते। दोन्ही हाताला इथे आपण तेल घेतलं आहे। हे तेल आपल्या असं दोन्ही हाताच्या बोटाला लावून घ्यायचं मागून आणि पुढून, जेणेकरून आपल्या हाताला कणिक चिटकणार नाही। आणि याचे छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आहेत।
आणि अशा पद्धतीने गोळे आपल्याला बनवायचे आहेत. असे गोळे करून आपल्याला ठेवायचे आहेत. सगळ्याची नाही, थोडे थोडे जरी केले तरी चालतात, पण हे गोळे करून ठेवल्यावर हे गोळे मुरायला पण हवे छोटे छोटे. मी करून खाते आता, मला जमते. असे गोळे तर जमतीलच मला, पण मांडायचं माहिती. आता आपले हे मऊ लुसलुशीत कणकीचे आपण छान पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहे. आता ह्याचे आपण मांडे कसे तयार करायचे, आणि हे आपल्याला चुलीवर करायचे आहे. गॅसवर पण आपण हे करू शकतो, पण गॅसवर चारी बाजूनी जाळ लागत नाही टोपल्याला, किंवा मांड्याचे जे माठ असतो त्याला आपण हे चुलीवरच व्यवस्थित जाळ लागतो, म्हणून हे आपल्याला चुलीवर करायचे आहे. तुम्हाला चुलीवर सांगते कसं करायचं, काय करायचं ते आपण बघूया. हे लोखंडी टोपले का? हो, जाड आहे. हो हो, हे लोखंडी टोपला आहे, किंवा कोणी कोणी आपला मातीचा माठ जो असतो ना तो पण आपण वापरू शकतो. आता हे हे जे लोखंडी टोपला आहे हे आपण आता चुलीवर ठेवायचं आहे. चुलीवर ठेवायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, याला चुलीवर ठेवायच्या आधी याला टोपल्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे. तेलामुळे त्याची टक्कर. हा, कारण की टोपलं तापल्यावर आपल्याला तेल लावता नाही येणार, त्याच्यामुळे त्याला आपण आधीच असं तेलाने असं हे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला चुलीवर ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण याला चुलीवर टोपल्याला ठेवलेलं आहे. आता हा चुलता आपली ऑलरेडी पेटलेलीच आहे. आता कशा पद्धतीने आपण मांडे करायचे हे सांग. आता आपण मांडे कसे करायचे ते बघणार आहे. त्याआधी आपल्याला जे पोळपाट लाटणं आहे, आपण हातावर पण हे करू शकतो, पण मी हातावर न करता आपल्याला पोळपाटावर दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला या पोळपाटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मांडे पोळपाटाला चिटकणार नाही. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे. आणि आपलं जे लाटणं आहे त्याला पण थोडंफार तेल लावून घ्यायचं आहे. लांबवर लांबत चला. हो, पण पोळी कशी एकसारखी लाटली गेली पाहिजे. आता ही आपली लाटून तयार झालेला आहे पोळी. तापलेला आहे. आता आपल्याला मांडे करायचे, आपण आता करूया. आता छान पैकी दोन्ही हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मांडा अगदी अलगद निघाला पाहिजे. अशा पद्धतीने हा हातावर घ्यायचा आहे आणि याला असं करायचं. आता परत मी तुम्हाला आणखी करून दाखवते आहे. नीट लक्ष देऊन बघा कशा पद्धतीने हे केलं जातं. परत आपल्याला थोडस तेल लावायचं आहे. वारंवार याच्यासाठी लावायचं की एक वेळा पोळपाटाचं जे आहे, पोळपाट सरसावला की मग आपल्याला तेलाचं प्रमाण पण कमी लागतं. आता ही आपल्याला कशा पद्धतीने लाटायची
हे बघा, अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लांबत न्यायची आहे. चारी बाजूनी अगदी काळ पातळ आलेले पाहिजे. एकसारखं लाटता येत नसेल तर आपण पोळपाट पण हळूहळू फिरवायचं. हे तुम्हाला दिसतच असेल पोळी आपली कशी छान, पोळी कशी लांब लांब होते आहे ते दिसत असेल. आता हातावर घेताना कशी घ्यायची ती बघा. एका हाताने पोळी काढायची, या पद्धतीने हातावर घ्यायची आणि मग आपल्याला हळूहळू मांडा वाळवत न्यायचा आणि ती आपल्याला या पद्धतीने टोपल्यावर टाकायची. जास्त आता आपण हे मांडे छान एका प्लेट मध्ये अरेंज करूया. अशा पद्धतीने ही आपण पारंपरिक मांड्यांची डिश तयार केलेली आहे. प्रियंकाने असे मऊ लुसलुशीत मांडे तयार केलेले आहे. हे आंब्याच्या रसासोबत किंवा खिरीसोबत खूप छान लागतात. तुम्ही पण असे मांडे तयार करून पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.